नमस्कार शिक्षक मित्रांनो, केंद्र प्रमुख विभागीय भरती 2023 अखेर एक्झामची डेट फायनल झाली आहे आणि या एक्झाम बाबत एक माहिती पुस्तिका सुद्धा प्रसिद्ध झाली आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की तुम्हाला एक्झामला जाताना या माहिती पुस्तिकेमध्ये दिलेले नियम कशा प्रकारे लक्षात घ्यायचे आणि त्या नियमाप्रमाणेच तुम्हाला एक्झाम सेंटरला जाऊन परीक्षा द्यायची. थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ह्या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. बरं, महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो, तुमच्या माहितीत जर कोणी तुमचे मित्र असेल, तुमचा ग्रुप असेल, त्यांना कळवा की इग्नाइट अकॅडमीकडनं टी आणि टी प्लस च्या बॅचेस लॉन्च झालेल्या आहे. ह्या बॅचेस तुम्ही डायरेक्ट इनरोल करू शकता. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करा. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडनं या परीक्षेची माहिती पुस्तिका प्रसिद्ध झालेली आहे. आता ही माहिती पुस्तिका नेमकी काय सांगते, थोडक्यात आपण ते मुद्द्यांकडे जाऊया. तुम्हाला मी डायरेक्ट माहिती पुस्तिकेकडे घेऊन जातो. ही माहिती पुस्तिका आहे. आता हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, जे एक्झामला आहेत, जे भविष्यात एक्झाम देणार त्यांच्यासाठी. यामध्ये पहिलाच मुद्दा त्यांनी सांगितला आहे काय, तुमची एक्झाम ऑनलाईन होणार आहे. ऑनलाईन परीक्षा होणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे. तिथे तुम्हाला प्रश्न असणार आहे 200, उत्तर मार्क असणार 200, 120 मिनिट म्हणजे 2 तासामध्ये तुम्हाला एक्झाम क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायची आहे. आणि जे विद्यार्थी दिव्यांग आहे त्यांना प्रत्येकी 20 मिनिटं एक्स्ट्रा तासाला, म्हणजे त्यांना जवळपास 160 मिनिटं म्हणजे 1 तास आणि 40 मिनिटं 2 तास आणि 40 मिनिटं इतक्या वेळ दिव्यांगांना देण्यात आलेला आहे. त्यातला पुढचा मुद्दा, ही एक्झाम तुमची जी असणार आहे ही तुमची विभागीय असेल का, म्हणजेच याची विभाग असणार आहे का नाही, ही सर्वग्राही आहे. ओमनी बस असेल. प्रश्नपत्रिकेत कोणते विभाग किंवा उपविभाग नसतील. याचाच अर्थ तुम्ही 2 तासामध्ये कितीही नंबरचा प्रश्न सोडू शकता. पहिल्या नंबरचा सोडवा, 50चा सोडवा, 150 सोडवा किंवा 200 सोडवा. कोणताही क्वेश्चन तुम्ही बघू शकता, पुढे जाऊ शकता, मागे येऊ शकता. पण मी तुम्हाला सजेशन देईल की क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असताना जो प्रश्न तुमच्या समोर आहे त्याचं उत्तर लगेच द्या. मी तुम्हाला डेमो पण दाखवतो कसा असणार, तो डेमो पण आपण बघूया. आता यामध्ये त्यांनी सांगितला मुद्दा लक्षात घ्या, 180 मिनिटं तुम्हाला थांबावं लागणार. जरी 120 मिनिटात 2 तासात क्वेश्चन पेपर द्यायचे, पण इतर ज्या गोष्टी त्यासाठी 180 मिनिटं तुम्हाला थांबावं लागणार आहे. पुढे त्यांनी सांगितलंय की भाषिक क्षमता चाचणी जी असणार आहे ती इंग्रजी आणि मराठी भाषेचे 2 प्रश्न सोडले ह्या लँग्वेजचे, तर उरलेले सगळे प्रश्न इतर विषयांचे जे प्रश्न असणार आहे ते मराठी इंग्लिश असे दोन्ही भाषेमध्ये असणार आहे. बघा, व्यतिरिक्त सर्व प्रश्नावल्या द्विभाषी माध्यमात म्हणजेच मराठी इंग्लिश भाषेमध्ये उपलब्ध असणार आहे. इंग्रजी आणि मराठी यामध्ये कोणत्याही प्रकारच्या विसंगतीच्या प्रकरणात मराठी भाषेचा संदर्भ मानले जाईल आणि इंग्रजीला प्रमाण मानले जाणार. लक्षात घ्या, प्रश्नांमध्ये काही तफावत जाणवली तर 120 मिनिटांच्या कालावधीत उमेदवार कोणताही प्रश्न सोडवू शकतात. सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील. प्रश्नासाठी 4 उत्तरांपैकी फक्त एकच अचूक उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि उमेदवारास सर्वाधिक अचूक उत्तराची निवड करावयाची आहे आणि उमेदवारास वाटत असलेल्या योग्य अचूक पर्यायावरती माऊस क्लिक करावायचा आहे. आता तो कसा करायचा डेमो दाखवतो मी. उमेदवाराने क्लिक केलेला पर्याय ठळकपणे दर्शविला जाईल, तुम्हाला दाखवलं जाईल कोणतं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. त्याच उमेदवाराने त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून गणले जाईल. उमेदवाराने दर्शवलेल्या चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणांकन केले जाणार नाही, निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नसणार आहे. तथापि उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी अंदाज लावून उत्तर देणे टाळावे. ओके, हरकत नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला 200 पैकी 200 प्रश्न सोडवणं खूप गरजेचं असणार आहे. सोडवाच म्हणजे तुम्ही 200 प्रश्न सोडवा, निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. नंतर पुस्तिकेत दिलेले प्रश्नांचे प्रकार, हे तुम्हाला प्रकार दाखवले असेच असतील असताना याच्यापेक्षाही काठिण्य पातळी जास्त असणार आहे, हे पण त्यांनी सांगितलं. त्यांनी उदाहरण दिले बघा, अभियोग्यता आणि बुद्धिमत्तासाठी त्यांनी 100 प्रश्न दिलेत. त्यापैकी काही तुम्हाला उदाहरणासाठी हे प्रश्न दिले. हे प्रश्न तुम्ही बघू शकता. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. सो हे प्रश्न लक्षात घ्या फक्त तुम्ही. असेच असतील असं नाही, वेगवेगळे पण असतील. इंग्लिश पण आहे, मराठी पण आहे, बुद्धिमापन चाचणी पण आहे. बघा, बुद्धिमापनाचे प्रश्न दिलेले आहे. आता यामध्ये त्यांनी महत्वाचे जे नियम तुम्हाला सांगितले त्यावर तुम्हाला मी घेऊन जातो. हे नियम महत्वाचे समजून घ्या. त्यातला पहिला नियम जो आहे ना, तो या ठिकाणी बघा. त्यांनी सांगितलं ऑनलाईन परीक्षेच्या स्वरूपाबाबतचे तपशील. परीक्षा ऑनलाईन म्हणजे संगणकावर घेतली जाणार आहे. बरोबर, तुमची एक्झाम 3 आणि 4 फेब्रुवारीला आहे. 3 सत्रामध्ये 3 तारखेला 3 सत्र, 4 तारखेला 3 सत्र, असे 6 सत्र तुमची एक्झाम घेतली जाणार आहे. भाषिक क्षमता इंग्रजी आणि मराठी व्यतिरिक्त सर्व प्रश्न दोन्ही माध्यमामध्ये म्हणजे मराठी आणि इंग्लिशमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यानंतर सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील. तुम्हाला 4 पैकी एकच अचूक उत्तर द्यायचं, 2 उत्तर द्यायची नाहीये. परीक्षार्थ्याला अचूक उत्तराची निवड करायची असून त्यावरती माऊसने क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यावर तुम्हाला मार्क ठळकपणे दाखवलं जाणार आहे. त्यानंतर एखाद्या प्रश्नाच्या उत्तरास
अंतिम मूल्यांकनासाठी तेव्हाच विचार घेतले जाईल जेव्हा उमेदवाराने सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक किंवा मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट वर क्लिक करून उत्तर दिले असेल. म्हणजे तुम्ही उत्तर देत असताना त्या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर देऊ शकतात. म्हणजेच काय, सेव्ह अँड नेक्स्ट, सेव्ह केलं उत्तर नेक्स्ट, किंवा मार्क उत्तर दिलं, मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट वर क्लिक करून उत्तर दिले असेल तर, म्हणजे तर आणि तरच तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे गणलं जाईल, गृहीत धरलं जाणार आहे. कसं मी तुम्हाला पुढे सांगतो. हे दोन जे आहे ना ऑप्शन, हे तुम्हाला पुढे मी डायरेक्टली डेमो मध्ये दाखवतो. पुढे सांगितलेलं सर्व्हर मध्ये घड्याळ लावलेले आहे आणि तुमच्या संगणकाच्या पटलाच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातील वेळ दर्शवणारा टाइम परीक्षा पूर्ण करण्यासाठी शिल्लक राहिलेली वेळ दर्शवेल. आता हे नेमकं काय बघा, हे सगळे नियम त्यानंतर खाली पण दिले बघा त्यांनी. हे सगळे कलर काय तुम्हाला डायरेक्टली मी घेऊन जातो डेमोवरती. तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईनच्या टेस्ट जर दिल्या असेल ना, त्यामध्ये सुद्धा सेम पॅटर्नने आम्ही तुम्हाला टेस्ट दिल्या होत्या. आता बघा तुम्हाला डेमोमध्ये घेऊन जातो. तुम्हाला मी जर डेमो हवा असेल तर काय करा, IBPS.in या वेबसाईटला तुम्ही भेट द्या. IBPS.in ह्या वेबसाईटला सर्च करा, पहिलीच वेबसाईट त्यावरती क्लिक करा आणि त्याच वेबसाईटच्या अगदी खाली जर तुम्ही गेला बघा, इथे कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस दिसते तुम्हाला. यामध्ये मॉक टेस्ट आहे. मॉक टेस्टवर तुम्ही क्लिक करा, तुम्हाला मॉक टेस्ट इथे दिसतोय नंबर बघा. तुम्ही जेव्हा एक्झाम सेंटर जाणार असाल तेव्हा तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुमचं लॉग इन टाकायचं आहे आणि तुमचा पासवर्ड टाकायचा आहे, बरोबर आहे. तो टाकला की साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर तुमच्या समोर एक विंडो ओपन होते आणि यामध्ये तुम्हाला त्यांनी मॉक टेस्ट दिलेली आहे. आता मॉक टेस्ट अगदी अशीच तुमची असणार आहे. एक्झाम अशीच आहे बघा. इथे काय करायचं, तुम्हाला तुमचं नाव दिसणार. तुम्हाला इथे तुम्ही लॉग इन केलं की तुमचं नाव दिसतं इथे आणि हे जनरल इन्स्ट्रक्शन दिले बघा, व्ह्यू. आता जनरल इन्स्ट्रक्शन तुम्ही सुद्धा दोन मीडियम मध्ये बघू शकता. इथे इंग्लिश नावाचा ऑप्शन पण आहे तुम्हाला बघा. इथे इंग्लिश आहे आणि हिंदी पण आहे. तुम्ही हिंदी केलं तर हिंदीमध्ये दिसेल आणि तुम्ही इंग्लिश केलं तर इंग्लिशमध्ये दिसेल. तुम्हाला मराठीमध्ये पण दिसणार आहे. ओके, आता यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, टोटल ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन 60 मिनिट. आता हे जे दिले तुम्हाला 60 मिनिट, त्यांनी 120 मिनिटं ऑलरेडी सांगितले बरं का, 120 मिनिटं आहे. पण जनरल इन्स्ट्रक्शन आहे त्यांची बघा. जनरल इन्स्ट्रक्शन लक्षात घ्या. जनरल इन्स्ट्रक्शन लक्षात घेऊया आपण. जस्ट मिनिट काय झालं माझ्याकडनं. हा चला, जनरल इन्स्ट्रक्शन तुम्हाला ऑलरेडी 120 मिनिटं, हे कॉमन आहे सगळ्यांसाठी म्हणून त्यांनी हे दिलेलं आहे. हे सोडून घेऊ आपण. आता हे कलर जे आहेत ना, हे कलरचा अर्थ काय होतो लक्षात घेऊया आपण. व्हाईट कलर असेल तर काय, यू हॅव नॉट विजिटेड द क्वेश्चन येट, त्या प्रश्नांपर्यंत तुम्ही पोहोचलेच नाही अजूनपर्यंत, व्हाईट कलर. रेड कलर काय सांगतो, यू हॅव नॉट आन्सर्ड द क्वेश्चन, ह्या प्रश्नाचं आन्सर तुम्ही दिलं नाही, पाहिलं पण आन्सर दिलेलं नाही, प्रश्न पाहिला पण उत्तर दिलेलं नाही. त्यानंतर ग्रीन कलर आहे, यू हॅव आन्सर्ड द क्वेश्चन, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. पर्पल कलर काय सांगतो, यू हॅव नॉट आन्सर्ड द क्वेश्चन बट हॅव मार्क द क्वेश्चन फॉर रिव्ह्यू, म्हणजे प्रश्न बघितला तुम्ही, प्रश्न उत्तर द्यायचंय तुम्हाला पण आता देऊ शकेल, तुम्हाला नंतर द्यायचं आहे, म्हणून काय केलंय, बट हॅव मार्क द क्वेश्चन फॉर रिव्ह्यू असं केलं. तुम्ही नंतर बघणार आहे, बरोबर आहे. नंतर इथे काय, द क्वेश्चन्स आन्सर्ड अँड मार्क फॉर रिव्ह्यू विल बी कन्सिडर फॉर इव्हॅल्युएशन. बघा तुम्हाला मागे सांगितलं, ह्या प्रश्नाला काय केलं तुम्ही, पाहिला प्रश्न उत्तर पण दिलं पण तुम्हाला वाटतं याचं उत्तर काहीतरी वेगळं आहे, मला नंतर पण परत याला बघायचंय बा, उत्तर बदलायचंय मला किंवा बदलू शकतो मी, त्यावरती क्लिक करून दिलं, म्हणजे प्रश्नाचं उत्तर दिलंय पण नंतर तुम्हाला परत बघायचंय, म्हणजे ह्या प्रश्नाचे मार्क कन्सिडर केले जातील आणि ह्या प्रश्नांचे मार्क, म्हणजे इथे तुम्ही उत्तर दिलेलं आहे, इथे पण उत्तर दिलंय, इथे उत्तर फायनल दिलंय, इथे उत्तर तुम्ही काय नंतर तुम्हाला चेंज करायचं बाबा. इथे पण जाऊन तुम्ही चेंज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही उत्तर दिल्यानंतर, पण इथे तुम्ही उत्तर दिलं पण तुम्हाला वाटतंय की मला परत बघायचं म्हणून याच्यावरती काय केलंय, मार्क फॉर रिव्ह्यू पण तुम्ही करून ठेवलाय. असा ह्या पाचही कलरचा अर्थ होतो. तुम्हाला एक्झाम डायरेक्ट क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून दाखवू का, डायरेक्ट क्वेश्चन पेपर बघा. आता निगेटिव्ह काय, नेव्हिगेशन अँड क्वेश्चन्स, तुम्हाला एकदा एक्झाम चालू झाली की कीबोर्डचा वापर करायचा नाही. कीबोर्डचं जर चुकून बटन दाबला ना तुमची एक्झाम एंड होऊ शकते, सो कीबोर्डचा वापर करायचा नाही. बघा, क्लिक ऑन द क्वेश्चन नंबर इन द क्वेश्चन पॅलेट. आता मी तुम्हाला डायरेक्टली हे सगळं वाचण्यापेक्षा मी तुम्हाला डायरेक्टली एक डेमो दाखवतो. बघा, हे सगळं वाचून घ्यायचं, एक्झामला तुम्हाला येणार आहे. नेक्स्ट केलं मी, आता नेक्स्ट केलंय, माझ्यासमोर काय आलं, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन त्यांनी दिले. बघा, हे सगळे इन्स्ट्रक्शन तुमच्या एक्झामसाठी जे वेगळे आहेत ते हे जनरल सगळ्यांसाठी दिलेलं आहे. बघा, चूज द डिफॉल्ट लँग्वेज, तुम्हाला लँग्वेजचे डिफॉल्ट चूज करायची, मी इंग्लिश घेतली, इथे क्लिक केलं आणि आय एम रेडी टू बिगिन इथे क्लिक केलं की तुमची एक्झाम चालू होणार आहे. बघा, इथे क्लिक केलं मी, आय एम रेडी टू बिगिन, ही क्वेश्चन पेपर तुमच्या समोर. आता ह्या क्वेश्चन पेपरवरती काय काय लक्षात घ्यायचं, लक्षात घ्या. पहिला मुद्दा काय, तुमचा कोणता क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करताय विषयाचा, तो विषय तुम्हाला इथे दिसतो. बघा, जनरल अवेअरनेस, काय जनरल अवेअरनेसचा क्वेश्चन सॉल्व्ह करताय.
बरोबर आहे, ही जनरल बरं का, जनरल मॉक टेस्ट आहे. दुसरं तुमचं नाव इथे दिसतंय बघा. त्यानंतर किती टाइम तुमच्याकडे शिल्लक आहे, इथे टाइम घड्याळ कमी कमी होत जातो. म्हणजे तुम्ही एवढे बघा, सपोज तुमचं 2 तास आहे, 2 तासात मग हळूहळू कमी होत जाईल. म्हणजे 120 मिनिटं आहे, 119 मिनिटं आणि 40 सेकंद बाकी, 119 मिनिटं बाकी, 118 मिनिटं बाकी, 110 मिनिटं बाकी, असं वॉच इथे चालू आहे, कमी कमी होत जाईल. जेवढा टाइम तुमच्याकडे शिल्लक आहे तो इथे दिसणार आहे. ओके, नंतर इथे तुम्हाला बघा सेक्शन दिला आहे जनरल अवेअरनेस, क्वेश्चन टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि क्वेश्चन नंबर तुम्हाला फर्स्ट. इथे क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, क्वेश्चन वाचायचा आहे. मिस्टर डोनाल्ड रम्सफेल्ड वाज द, याचं उत्तर द्यायचं आहे. याच्यापैकी उत्तर द्यायचं 4 पैकी. ओके, आता 4 पैकी उत्तर देताना बघा इथे व्ह्यू इन तुम्ही इथे काय करू शकता, मराठी करू शकता. इंग्लिश आणि मराठी दोघं येणार तुम्हाला. इथे हिंदी आलंय, हा डेमो असल्यामुळे इंग्लिश आणि मराठी तुम्हाला हा क्वेश्चन सपोज बुद्धिमत्तेचा क्वेश्चन आहे आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलेला आहे, तुम्हाला वाटलं मला मराठीत बघायचं, इथे क्लिक करा, तुम्हाला मराठी करता येणार आहे. ओके, नंतर हा प्रश्न वाचून झाला, तुम्हाला उत्तर दिलं, सपोज मी 1 नंबरचा ऑप्शन दिला. आता खाली काय काय ऑप्शन दिसत तुम्हाला, मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट, क्लिअर रिस्पॉन्स, सेव्ह अँड नेक्स्ट. बरोबर आहे. आता इथे तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी असं केलं, मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट असं जर केलं तर बघा इथे तुम्हाला दिसतंय का, इथे दिसतंय का तुम्हाला हे ऑप्शन बघा कसे चेंज होत आहे. बघा पहिले मी परत बॅक जाता येतं का, येस जाता येतं ना, प्रिव्हियस आलो, परत बॅक आलो, मला उत्तर द्यायचं नाही, मी काय केलं, क्लिअर रिस्पॉन्स, मला उत्तर द्यायचंच नाहीये. क्लिअर रिस्पॉन्स झालं. बघा मी पहिल्या प्रश्नावर पण गेला होता, दुसऱ्यावर पण गेला होता, रेड झाले बघा इथे प्रश्न. हे रेड झाले म्हणजे काय सांगतात, नॉट आन्सर, तुम्ही गेला पण उत्तर दिलेलं नाहीये. अजून दिलं का, नाही दिलं उत्तर. बघा मी नेक्स्ट गेलो होतो, मी गेलो होतो की नाही, गेलो होतो नेक्स्ट, सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय मला, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं, नेक्स्ट आलो मी, काय दिसतंय मला, पहिल्याच आन्सर दिलं, दुसऱ्याचं परत सेव्ह अँड नेक्स्ट केलं, मी उत्तर दिलंच नाही. तिसऱ्यावर आहात तुम्ही, तिन्ही क्वेश्चन बघितले पण आन्सर अजून दिलेलं नाही. चला प्रिव्हियस मी परत मागे येऊ शकतो. पहिल्या प्रश्नाचं आन्सर सपोज मी 2 दिलं, मला क्लिअर पण करता येतं, 3 दिलं, क्लिअर पण करता येतं. बघे पहिलं दिलं पण मला वाटतं कन्फ्युजन 1 किंवा 3 आहे, पण मी 1 दिलं, मला नंतर बघायचं मार्क फॉर रिव्ह्यू. आता होईल काय, बघा इथे आलंय, म्हणजे याचा अर्थ काय, याचं उत्तर तुम्ही दिलंय पण नंतर तुम्हाला परत चेक करायचंय. ओके, मी दुसऱ्या प्रश्नावर आलो, मी दुसरा प्रश्न आहे, मी दिलं दुसरं आन्सर दिलं, पण मला असं वाटतंय की ह्या प्रश्नाचं उत्तर मला नंतर द्यायचंय. मग मी काय केलं, सेव्ह अँड नेक्स्ट केलं. बरोबर, मार्क रिव्ह्यू मी इथे काय केलंय, क्लिअर रिस्पॉन्स केलं आणि मी इथे काय केलंय, सेव्ह अँड नेक्स्ट केला, मी सेव्ह अँड नेक्स्ट केला. इथे अजून एक ऑप्शन तुम्हाला येतोय काय, मार्क फॉर रिव्ह्यू. बरोबर की नाही, मार्क फॉर रिव्ह्यू, इथे मी क्लिक केलं, मार्क फॉर रिव्ह्यू दिसतोय तुम्हाला, 2 नंबरचा आन्सर. मार्क फॉर रिव्ह्यू फक्त उत्तर दिलं नाहीये, याचा अर्थ उत्तर दिलाय, पर्पल आणि ग्रीन उत्तर दिलंय, फक्त रिव्ह्यू करायचंय. पर्पल बघितलाय पण नंतर उत्तर द्यायचं, रेड उत्तर दिलंच नाहीये, व्हाईट अजून तिथपर्यंत पोहोचलेच नाहीये. बरोबर की नाही. आता बघा पटपट पुढे घेऊन जातो मी, 7 नेक्स्ट 7 नेक्स्ट 7 नेक्स्ट 7 नेक्स्ट, बघा दिसतंय, रेड उत्तर दिलं नाही, पर्पल फक्त नंतर उत्तर देणार आहात, पर्पल प्लस ग्रीन उत्तर दिलंय पण नंतर परत चेक करायचंय, व्हाईट म्हणजे काय, तुम्ही अजून तिथपर्यंत पोहोचलेले नाही. याचा अर्थ कळला तुम्हाला, मी किती 1 2 3 आणि 4, एक ग्रीनचा अर्थ काय, आन्सर दिले. आता मी आन्सर देऊन टाकतो, फॉर एक्झाम्पल मी 6 नंबरचं क्वेश्चन आन्सर देऊन टाकलं आणि 7 नेक्स्ट केलं, बघा 6 नंबर आलं ग्रीन, सिंपल आहे. याचा अर्थ काय, 5 कलरचे तुमचे कलर काय सांगतात लक्षात आलं तुम्हाला. हा आता दाखवलं बघा, काय एक आन्सर दिलेला आहे, 4 नॉट आन्सर, 1 2 3 4, 43 नॉट व्हिजिटेड, 43ला अजून व्हिजिट केलंच नाही, तेवढे जेवढे प्रश्न असतील ते आकडे इथे 50 असल्यामुळे 50 मधनं वजा केले. एक प्रश्न तुम्ही रिव्ह्यूला टाकलाय, एक प्रश्न तुम्हाला उत्तर दिलंय पण नंतर तुम्हाला परत त्याचा आन्सर बदलायचा आहे किंवा चेक करायचंय. अशा पद्धतीने याचा अर्थ इथे बॉक्समध्ये सुद्धा नंबर तुम्हाला दिसतात, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला त्यांनी सोपं करून दिलंय, अजून किती प्रश्न बाकी ते पण दिसतात, किती प्रश्नाचे उत्तर दिलं ते पण दिसतं, किती प्रश्न उत्तर दिले नाही ते पण दिसतंय, किती मार्क्स सेट टाकले ते पण दिसतंय. पण लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, निगेटिव्ह मार्किंग नसल्या कारणे उत्तर सगळे द्या, 200 प्रश्नांची उत्तर देऊन टाका. इथे तुम्हाला सब्जेक्ट पण दिसणार आहे, त्या सब्जेक्टनुसार तुम्ही सुद्धा शिफ्ट होऊ शकतात. तुम्ही हवं तर पुढे जाऊ शकता, नेक्स्ट करून सगळे नेक्स्ट करून पुढे पण जाऊ शकतात. बघा मला उत्तर द्यायचं नाही, पुढे जायचं, कोणता आला सेक्शन 15 नंबरचा क्वेश्चन, सेक्शन बदलला का, येस बदलला असेल तर मी जाऊ शकतो. बघा इथे सेक्शन पण जे असतात ना तुम्हाला इथे बदलता येतात, सेक्शन इथे एकच त्यांनी दिलाय पण सेक्शन पण तुम्ही बदलू शकता. ओके, हे सगळे असेच विंडो तुम्हाला दिसणार आहे, यात काही शंका नाही. तुम्ही पाठीमागे जाऊन तुम्ही आन्सर चेंज करू शकता. 6 नंबर इथे जरी क्लिक केलं, 6 नंबर डायरेक्ट 6 नंबरचा क्वेश्चन आला तुमच्या समोर, तुम्हाला वाटतं अरे हे 2 मला वेळ उत्तरायचे, रिस्पॉन्स केला, हे उत्तर दिलं, किंवा हे क्लिक केलं की ते बदलत जातं. बघा इथे लक्षात, तुम्ही ज्याच्यावर क्लिक करा ते आन्सर तुमचं फायनल आहे. ओके, तुम्ही इथे पण डायरेक्ट तुम्हाला वाटतं की मला ना डायरेक्ट 25 नंबरचा प्रश्न बघा, इथे क्लिक करा,
हा 25 नंबरचा प्रश्न आहे. तुम्हाला वाटतं की अरे इथपर्यंत आलो मी, मला मागचा एक प्रश्न बघायचा राहिला, रिव्ह्यू करायचा होता मला. बघा कोणता, हा 1 नंबर. इथे क्लिक केलं की 1 नंबरचा रिव्ह्यू दिसतो तुम्हाला. तुम्ही 6 नंबरचे क्वेश्चन उत्तर द्यायचं आहे. तुम्हाला वाटलं मार्क रिव्ह्यू वरती क्लिक केलं तुम्ही, बघा मार्क रिव्ह्यू किती याच्यावर क्लिक केलं तर होईल का? नाही होणार. याच्यावर क्लिक केलं होईल का? नाही. याच्यावर तुम्ही क्लिक करा, नंबर ऑफ ज्या नंबरच्या क्वेश्चनवर क्लिक कराल त्या नंबरच्या क्वेश्चनवर तुम्ही तो तुम्हाला घेऊन जाईल. 34 नंबरचा क्वेश्चन असं डायरेक्टली जाऊ शकता. इज दॅट क्लिअर? समजलं? हे सगळं झालं की जेव्हा तुमचा वेळ संपेल तेव्हाच तुम्हाला सबमिट करता येणार आहे, अदरवाईज सबमिट करता येणार नाही. सबमिट ऑप्शन असेल पण तुम्हाला सबमिट करता येणार नाही, त्यांनी त्यांच्या नोटीसमध्ये सांगितले स्पष्ट. आता तिकडे घेऊन जातो तुम्हाला मी, सगळ्यात शेवटी तुम्हाला घेऊन जातो मी. त्यांच्या नोटीसमध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, हे मुद्दे तुमच्या लक्षात आला असेल तर नोटीसवर घेऊन जातो तुम्हाला मी. ही नोटीस इथपर्यंत आला तुम्ही, हा. आता इथे लक्षात घ्या, याचा त्यांनी अर्थ मराठीमध्ये सांगितलाय. तुम्ही अजून ह्या प्रश्नापर्यंत पोहोचला नाहीत, तुम्ही ह्या प्रश्न उत्तर दर्शवले नाही, तुम्ही ह्या प्रश्न उत्तर दिलेले आहे, तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर दर्शवले नाही परंतु ह्या प्रश्नाच्या पडताळणीसाठी खून केली आहे, तुम्ही ह्या प्रश्न उत्तर दर्शवले आहे परंतु पडताळणीसाठी त्यावर खून केली आहे. ओके, आता पुढे येऊन जातो तुम्हाला मी. बघा, उत्तर देण्यासाठी प्रश्न निवडायचा असल्यास आपण खालीलपैकी एक करू शकता. थेट त्या क्रमांकाच्या प्रश्नाकडे जाण्यासाठी पटलाच्या उजवीकडील प्रश्न तालिकेमध्ये त्या प्रश्नावर क्लिक करा. मी तुम्हाला आता सांगितलं, कृपया लक्षात राहू द्या की हा पर्याय निवडल्यास तुमचे चालू प्रश्नाला दर्शवलेले उत्तर सुरक्षित केले जात नाही. दिलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊन मग त्याच्यावरती क्लिक करा. लक्षात घ्या, चालू प्रश्नाचे उत्तर सुरक्षित करण्यासाठी सेव्ह अँड नेक्स्ट करणं गरजेचं आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन क्लिक करायचाच आहे, जो की तुम्हाला मी आत्ताच सांगितलेला आहे. कोणता ऑप्शन येतो? तो ऑप्शन कोणता आहे तर तुम्हाला इथे दाखवतो बघा. तो ऑप्शन कोणता आहे? लॉग इन केल्यानंतर, जस्ट मिनिट, लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर हा जो ऑप्शन आहे ना, हा जो ऑप्शन तुम्हाला दिसतोय, कुठे गेला माझ्याकडे ऑप्शन, हा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जो ऑप्शन दिसतोय सेव्ह अँड नेक्स्ट केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. लक्षात घ्या, जाऊ शकत नाही. यस, इथे राहिले माझं, क्लिक करायचं. हा, ओके. लँग्वेज पण सिलेक्ट करायची मला. ओके, नेक्स्ट, सिलेक्ट इंग्लिश, बिगिन. हा, इथे सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन बघा. तुम्ही उत्तर दिलं पण सेव्ह अँड नेक्स्ट नाही केलं तुम्ही तर सबमिट होणार नाही. एक तर तुम्ही काय कराल, एक तरी ऑप्शन तुम्हाला क्लिक करावा लागतो, सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन नीट लक्षात घ्या, त्यावरती क्लिक करणं गरजेचं राहणार आहे. ओके, चला मी पाठीमागे घेऊन जातो तुम्हाला मी. आता नोटीस काय सांगते बघूया आपण. हा, यामध्ये आला तुम्ही चालू प्रश्न उत्तर दिलं. ओके, पडताळणीसाठी तुम्ही मार्क रिव्ह्यू करू शकता. तुमचे उत्तर निवडण्यासाठी दिलेल्या पर्याय बटनापैकी एक पर्यायावरती क्लिक करायचं आहे, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगतो यामध्ये. सुरक्षित केलेले प्रश्न किंवा उत्तर दर्शवल्यानंतर पडताळणीसाठी खून केलेले प्रश्न केवळ मूल्यांकनासाठी विचारात घेतले जातील. येस, उत्तर दिले पण नंतर चेक करायचं, तो मूल्यांकनासाठी तो प्रश्नाचं उत्तर तुमचं लक्षात घेतलं जाणार आहे. बाकी गैरवर्तन करू नये या संदर्भातले काही नोटीस त्यांनी दिलेली आहे, ते लक्षात घ्या. केवळ परीक्षा प्रारंभ होण्यापूर्वी परीक्षार्थी परीक्षा प्रशासकांना त्यांच्या शंका किंवा प्रश्न विचारू शकतात. परीक्षा प्रारंभ झाल्यानंतर कोणत्याही शंकेचं समाधान केले जाणार नाही, हे पण लक्षात घ्या. दरम्यान तुमच्या कम्प्युटरला काही प्रॉब्लेम आला तर विचारा, तुम्ही सांगा त्यांना. कम्प्युटरला प्रॉब्लेम आहे, कीबोर्डला प्रॉब्लेम आहे, माऊसला प्रॉब्लेम जो असेल. कीबोर्ड एकदा एक्झाम चालू झाली की वापरायचं नाही, हे लक्षात घ्या. माऊसनीच सगळे आन्सर तुम्हाला द्यायचे आहेत. 120 मिनिटे संपल्यानंतर परीक्षार्थ्यांना एकही प्रश्न सोडवता येणार नाही, त्यांच्या उत्तरांची पडताळणी करता येणार नाही. परीक्षार्थीने सबमिट वर क्लिक केले नसले तरी तिच्या उत्तरांना संगणक प्रणाली आपोआप सुरक्षित करेल. 120 मिनिटं संपलंय, तो ऑटोमॅटिक काय सबमिट करून टाकेल तुमचं, तुम्हाला परत उत्तर देता येणार नाही. प्रत्यक्ष परीक्षेची वेळ संपल्याशिवाय परीक्षार्थ्यांना पेपर अंतिमतः सबमिट करू दिले जाणार नाही, हा पण मुद्दा लक्षात घ्या. एकदा परीक्षा प्रारंभ झाली की कोणत्याही परिस्थितीत परीक्षार्थ्यांनी कीबोर्डची कोणतीही की क्लिक करू नये, कारण त्यामुळे परीक्षाच बंद होऊ शकते. ओके, आता तुम्हाला एक्झामला जाताना जे हॉल तिकीट ते लक्षात घ्या, नीट वाचा. काय तुमचा दिनांक कधी आहे, रिपोर्टिंग वेळ कोणता आहे, परीक्षा स्थळाचा पत्ता याची नीट दखल घ्या. रिपोर्टिंग टाइमच्या अगोदर पोहोचण्याचा प्रयत्न करा. ट्रान्सपोर्टेशनचा इश्यू येऊ शकतो, ते पण मुद्दे नीट लक्षात घ्या. त्यानंतर परीक्षा केंद्राची निश्चिती करण्यासाठी एक दिवस अगोदर परीक्षा केंद्र पाहून यावे, जेणेकरून परीक्षेच्या दिवशी तुम्ही तिथे वेळेवर जाल, पत्रावर छापल्या पोहोचू शकाल. उशिरा येणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. फार स्ट्रिक्ट ते, उशिरा जाऊच नका. तुम्ही जरी शिक्षक असेल तरी ते घेणार नाही तुम्हाला, आतमध्ये लक्षात घ्या. तुमचा नवीनतम फोटोग्राफ चिटकवलेले प्रवेशपत्र तुम्हाला परीक्षास्थानी आणावायचे आहे. शक्यतो तोच फोटो जो तुम्ही अपलोड केला तो राहू द्यात. परीक्षा केंद्रावर तुम्हाला परीक्षा प्रशासक आणि MSC चे प्रतिनिधी यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावं लागेल. बरोबर येताना पुस्तके, वह्या, कॅल्क्युलेटर, पेजर, मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक साहित्य इत्यादी प्रकारची साधने परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास, स्वतःजवळ बांधण्यास, त्याचा वापर करण्यास अथवा त्याचा वापरासाठी इतरांची मदत घेण्यास
करण्यास सक्त मनाई आहे. संदर्भ नमूद केलेले अनधिकृत साधन साहित्य परीक्षेच्या वेळी संबंधित परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच ठेवावे लागेल. अशा साधन साहित्याचा सुरक्षिततेसाठी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील याची नोंद घ्यावी. हा एक मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर त्यांनी सांगितलं महत्वाचं, तुम्हाला ओळख ID कार्ड जे घेऊन जायचंय ते कोणतं घेऊन जायचंय, तर तिथे घेऊन जाताना तुम्हाला वैध, सध्या वैध मूळ स्वरूपातील फोटो ओळखपत्र जसे की पॅन कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, फोटो सहित मतदार ओळखपत्र, गॅझेट अधिकाराची किंवा लोकप्रतिनिधीच्या सहीचे असेल लेटर, फोटो ओळखपत्र, मान्यताप्राप्त विद्यालयाचं, विश्वविद्यालयाचं ओळखपत्र, त्यानंतर फोटो सहित आधार कार्ड चालेल, कर्मचारी ओळखपत्र हे चालतील. याच्या व्यतिरिक्त कोणते ते स्वीकारणार नाही. त्यानंतर बायोमेट्रिकसाठी तुम्हाला अंगठा जो असेल ना तो स्वच्छ असावा, मेहंदी वगैरे काय असेल तर क्लीन करून घेऊन जा. तुम्ही स्वतःचं इंक पॅड पण घेऊन जाऊ शकता, तिथे पण असतो. स्वतःचा पेन घेऊन जा. पेन काय घेऊन जा, तुम्हाला ते एक पेज देणार आहे, कोरं पेज, त्याच्यावर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. एक्झाम संपली की तो पेज पण जमा करून द्यायचा आहे. तुम्हाला लक्षात घ्या, तुम्हाला कॅल्क्युलेशनला ते सेपरेट पेज देणार आहे, त्यात त्यांनी सांगितलं तसं. त्यानंतर त्यांनी सांगितलंय बघा बघा इथे सांगितलं तुम्हाला, मी आता बोललो बॉल पॉईंट पेन बरोबर आणायचा. तुम्हाला एक स्टॅम्प, इंक स्टॅम्प पॅड पण तुम्ही घेऊन जाऊ शकता, निळा किंवा काळा, त्यांच्याकडे असतोच, पण तुम्हाला वाटलं तुमचा स्वतःचा घेऊन जाऊ शकता. एक कागद तुम्हाला दिला जाणार ज्यावर तुम्ही कॅल्क्युलेशन करणार आहे आणि नंतर ते जमा करणार आहात. बाकी नियम आहे त्यांचे, त्यांनी सांगितले नियम पाळा, त्यात व्यत्यय आणायचा प्रयत्न केल्यास तुम्हाला इथे तुमच्यावरती काय कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय. कधी कधी सत्र तुमच्या वेळेत चालू झालं किंवा टाइम झाला तर तुम्हाला शिफ्ट पण करायची गरज पडू शकते, ते होऊ शकतं असं त्यांनी सांगितलंय. दिव्यांग व्यक्तींनी मात्र 30 मिनिटे आधीच तुमचा जो टायमिंग आहे त्याच्या अगोदरच जाऊन तिथे पोहोचा आणि केंद्र प्रशासकांशी संपर्क साधावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. परीक्षा एकदाच तुम्ही देऊ शकता, एकापेक्षा जास्त वेळेत तुम्ही देऊ शकत नाही, दिली तर ते ग्राह्य धरण्यात येणार नाही. आणि बाकी परीक्षांसाठी शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहे. सो अशा पद्धतीची एक माहिती पुस्तिका आलेली आहे. ही माहिती पुस्तिकाची PDF तुम्हाला तुमच्या ग्रुपला, आमच्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपला पण आणि टेलिग्रामला पण आम्ही टाकून देऊ, एकदा बघून घ्या. यात काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. परीक्षेला जाताना हॉल तिकीटवरती सगळ्या सूचना व्यवस्थित वाचा, त्यानुसार सोबत बरोबर घेऊन जायचं साहित्य घेऊन जा. एक्झामच्या सेंटरला आधी जाऊन 1 दिवस अगोदर जाऊन चेक करून घ्या. ट्रान्सपोर्टेशनची काळजी घ्या, वेळेत पोहोचा, ते वेळेच्या नंतर कुणालाही घेत नाही, एंटरटेन करत नाही, हा त्यांचा स्ट्रिक्ट नियम आहे. सो तुमचं काही कारण असेल, ऍक्सिडेंट झाला, ट्रॅफिक जाम होती, गाडी पंक्चर झाली, ते ऐकत नाही, मध्ये घेत नाही, सो हे कारण देऊच नका, याच्या अगोदरच जाऊन तिथे पोहोचा असं मी तुम्हाला सजेशन देईन. या संदर्भात काही अडचण असेल तर आमच्या टीमला कॉल करू शकतात, आमची टीम पण तुम्हाला गाईड करा. सर्वांना आमच्या सगळ्याच टीमकडनं ह्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.